हॉटेलमधल्या फ्राईड राईसची टेस्ट आणि घरी बनवलेल्या फ्राईड राईसची टेस्ट ही का एकसारखी नसते? कारण हॉटेलमध्ये काही स्पेसिफिक असे इन्ग्रेडियंट्स घातले जातात जे आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपल्या फ्राईड राईसची टेस्ट अगदी हॉटेलसारखी येत नाही. तर आज मी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट अशी फ्राईड राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यात सगळे ते सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा आहेत, ज्यामुळे अस्सल असं आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईसची टेस्ट घरच्या घरी येते. तर चला वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी 2 वाटी बासमती राईस हा शिजवून घेतलेला आहे, मीठ न घालता. पण बिर्याणीसाठी कसा शिजवतो तसाच शिजवायचा आहे, फक्त बिर्याणीसाठी 80% शिजवतो. इथे मी 95% शिजवून घेतलेला आहे, नाहीतर तो कच्चा राहिला तर तो असा दाताखाली तो असा चांगला लागत नाही. त्यामुळे तुम्ही इथे 90 to 95% हा राईस शिजवून घ्यायचा आहे मीठ न घालता. तर हे चिली ऑइल आहे, हे मी घरीच बनवलेलं आहे. ह्याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की चेक करा. तुम्हाला जर हवं असेल तर चिली ऑइल तुम्ही विकतचंसुद्धा वापरू शकता. पण घरी बनवलेलं चिली ऑइलमध्ये आपण 100% घरचं शेंगदाणा तेल वापरले, ते पण फिल्टर्ड ऑइल वापरले, रिफाईंड ऑइल नाही. बाहेरच्या ह्याच्यात पाम ऑइल असतं, त्यामुळे शक्यतो बाहेरचं वापरू नका, घरच्या घरीच तुम्ही बनवा. खूप सोपी रेसिपी आहे. इथे मी कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो 2 ते 3 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे मी कांद्याची पातही मी बारीक कापून घेतलेली आहे. कांद्याच्या पातीचाच कांदा घाला, टेस्ट अतिशय भन्नाट लागते. अर्ध गाजर बारीक कापून घातलेलं आहे, 1 चमचा सॉय सॉस, 1 चमचा विनेगर घेतलं आहे. आता इथेही मी जिंजर गार्लिक पावडर वापरते आहे. काही लोक आलं आणि लसूण जे आहे ते बारीक कापून घालतात, पण ते टेस्ट चांगली लागत नाही. तुम्ही पावडरच घाला जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट हवी असेल तर. चला आता आपण राईस बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे. लोखंडी कढईतच शक्यतो बनवा, म्हणजे राईस असा खाली चिकटत नाही. छान असं तुम्ही पाहू शकता, मी कढई छान गरम करून घेतली आहे आणि तेल असं बाजूने सोडले, म्हणजे एक तेलाचं कोटिंग सगळ्या कढईला लागतं आणि त्यामुळे अजिबात राईस जो आहे कढईला चिकटत नाही आणि आपल्याला तो हलवायलासुद्धा अतिशय सोपा जातो. आता सर्वप्रथम ह्यात आपण बारीक कापलेला कांदा घालून घेणार आहोत. फुल फ्लेमवरती आपल्याला हा राईस करायचा, त्यामुळे सगळी तयारी करून ठेवल्यानंतरच तुम्ही फोडणी द्यायला स्टार्ट करा. त्यानंतर लगेच बारीक कापलेली गाजर आणि अर्धी कांद्याची पात मी ह्याच्यात घातलेली, अर्धी वरती नंतर गार्निशिंगसाठी ठेवायची आहे साईडला. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे, फुल फ्लेमवरती हलवत राहायचं आहे सतत. ह्यात 1 चमचा सॉय सॉस टाकला आहे, डार्क सॉय सॉस असेल तर अर्धा चमचाच घाला, आणि 1 चमचा विनेगर घातलेला आहे. हे छान असं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी अगदी पाऊण चमचाच काळी मिरी पावडर घातली आहे. तुम्हाला थोडी जास्त हवी असेल तर तुम्ही अर्धा चमचाही घालू शकता. आता हा आहे तो सिक्रेट इन्ग्रेडियंट जे रेस्टॉरंटमध्ये घालतात आणि आपण कधीच घालत नाही. तर हे आहे ॲरोमॅटिक सीझनिंग पावडर. ही तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा खाली ग्रोसरीमध्ये आरामात मिळेल. ॲरोमॅटिक सीझनिंग पावडरमुळेच आपल्या चायनीज राईसला, फ्राईड राईसला जी अस्सल टेस्ट असते ती येते. तर इथे मी अर्धा चमचा घातली आहे आणि अर्धा चमचाच आलं लसणाची पावडर घातलेली आहे, जिंजर गार्लिक पावडर घातली आहे. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे चिली ऑइल घालते आहे. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही 3 चमचेही घालू शकता, किंवा कमी हवं असेल तर 1 चमचाही घालू शकता. तर चिली ऑइल आवर्जून घाला, त्या चिली ऑइलचा सुद्धा एक फ्लेवर असतो. मी सांगते ते प्रत्येक इन्ग्रेडियंट्स घाला. 100% तुमचा राईस जो आहे रेस्टॉरंट स्टाईलच होणार. कोणी सांगू शकणार नाही घरी बनवला आहे की बाहेरनं आणला आहे. ते छान एकदा मी 5 मिनटं मिक्स करून घेतलं आहे. हे छान मिक्स झाल्यानंतर फुल फ्लेमवरतीच आता ह्यामध्ये मी हा शिजवलेला राईस घालून घेत आहे. आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सॉय सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं कमी अंदाजानेच घाला. टेस्ट करत करत घाला, का नाहीतर तुमचा राईस खारट होईल. आता हे छान एकजीव असं मी मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता अजिबात कढईला राईस चिकटत नाही आहे. एक 2 ते 3 मिनटानंतर राईस असा छान मिक्स झाला आहे. आता त्यावरती मी हे राहिलेलं कांद्याची पात जी आहे ती कांद्याची पात ह्यावर घालते आहे आणि त्यानंतर परत एकदा छान असा आपण हा मिक्स करून घेऊयात. आणि आपला हा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस घरच्या घरी
बनून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात राईस कुठेही चिकटलेला नाही आहे, अगदी क्लीन अशी आपली ही कढई दिसतीये। हे पहा, अगदी क्लीन कढई, अजिबात कुठेच आपला हा राईस चिकटलेला नाही आहे। तर असा हा आपला रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस घरच्या घरी, घरच्या तेलात, घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये आपण बनवला आहे। मुलांना आवर्जून खाऊ घाला आणि घरच्यांना खाऊ घाला। कोणीच सांगू शकणार नाही की हा रेस्टॉरंटमधनं आणला आहे की तुम्ही बनवला आहे घरी। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये हमखास येऊन सांगा की नक्की हा राईस रेस्टॉरंट स्टाईल झाला आहे की नाही।